गुड मॉर्निंग गाईज. मॉर्निंगचे 5:30 झाले आहेत. मी 5:30ला उठते रोज. मॉर्निंग रियानला लवकर जायचं असतं, त्यामुळे त्याचं टिफिन लवकर होणं फार जरुरी असतं. रियानसाठी गाजर, कॅप्सिकम, टोमॅटो, अनियन आणि मशरूम, ब्लॅक पेपर, चाट मसाला, सॉल्ट, थोडीशी लाल मिरची पावडर टाकून त्याला सॉटे करून त्याचं मस्त असं रोल बनवणार आहे मी आज. चपातीबरोबर मी मोस्टली चपातीच यूज करते त्याच्यासाठी. ब्रेड वगैरे शक्यतो टाळते. थोडंसं चीज, बिकॉज त्याला चीज खूप आवडतं, आणि थोडंसं टोमॅटो सॉस, टोमॅटो केचप. स्पायसी जास्त खात नाही तो, लहान मुलं त्याच्यातून स्पायसी थोडं कमीच खातात. आणि असं रोल बनवून थोडा मखाना रोस्टेड केलेला, ॲपल, असं मॉर्निंगचं त्याचं टिफिन रेडी. टिफिनबरोबर त्याचं दूध पण गरम करून घेते लगेच, आणि तो बॉर्नव्हिटा दूध पिऊनच स्कूलला जातो. येस, रेडी होऊन तो वेट करतो आहे. स्कूल बसचं त्याचा वेट करतो आहे. 6:45पर्यंत स्कूल बस येते त्याची. तुमचं टाईम मॅनेजमेंट मॉर्निंगपासून जर तुम्ही लवकर उठला तर तुमचं टाईम मॅनेजमेंट बरोबर होतं. यान स्कूलमध्ये गेला का मी लगेच अमितच्या लंच बॉक्सची तयारी करते. तर त्यासाठी मी शेपू बनवते आहे. कांदा, त्याच्यामध्ये मिरची, त्याच्यामध्ये जिरा, त्याच्यामध्ये धना ठेचून टाकला आहे, लसूण टाकला आहे, शेपू टाकली आहे धुवून कापून, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि डाळ टाकली आहे. ही डाळ भिजवून टाकलेली आहे मी, मूग डाळ. आणि चपाती साईड बाय साईड मी चपाती पण लगेच करते, कारण उशीर व्हायला नको, टिफिन रेडी व्हायला पाहिजे वेळेत म्हणून. आणि त्याच्या नाश्त्यासाठी मी रियानला रोल दिले होते, त्यातच मी बटाटा टाकला आहे आणि शेजवान चटणी, थोडंसं लाल तिखट थोडं त्याला जास्त लागतं. रियान तेवढं तिखट खात नाही. आणि केचप, चीज थोडं कमी, कारण चीज त्याला नाहीच आवडत. सो असं हा अमितचा टिफिन पण रेडी झाला आहे. त्याचं नाश्त्याचे 2 रोल आणि चपाती, लंचसाठी मखाना, शेपूची भाजी आणि बुंदीचा राईस. सगळ्यांना गुड मॉर्निंग मंडळींनो. मी हे ताईच्या घरी आली आहे. माझी ताई वरतीच राहते, तिच्याकडे आलेली मी. आमच्या दोघींची कामवाली बाई एकच आहे. ती काल आली नव्हती, मग आज आली आहे का म्हणून बघण्यासाठी आली आहे मी. सो हे ताईचं घर आहे, ही ताईची छान असं मंदिर आहे. ही आमची चांदणी दीदी आहे, हिच्या गप्पा. बॉयफ्रेंड बना के 8 लाख रुपए खो चुकी हो, कैसे बॉयफ्रेंड बना बोले. हाँ ना मंगल दीदी, नको बाबा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड नको, असं नादी नको. मराठी नहीं येती काय करने. तू सब्जी बना फटाक से, मुझे भूख लग रही. सब्जी बन गई. ये माँ अंबाबाई तुळजापूर. स्कूलमधून आला रियान, स्कूलमधून आला आहे. चानी दीदी त्याला घ्यायला गेली आहे, तर तिचं ऐकत नाही आहे, तर ती खेळतो आहे. ती त्याला बोलती घरी चला रे. रियान स्कूलमधून आला आणि दीदी काम करत होती आमची. सो आल्यावरती त्याच्या आता गप्पा तुम्ही फक्त ऐका. त्याच्या गप्पा स्टार्ट झाल्या आहेत. क्या दोनों मैम को बोला, क्या एक मैम को बोला मुझे वॉशरूम जाना है, एक मैम को मैंने बोला युवान शेट, एक मैम को खुद पता चल गया, वो मेरे मुझसे कॉपी करके लिख रहा है. अच्छा, तो अभी तुमको अच्छे मार्क्स आएंगे, उसको भी अच्छे मार्क्स आएंगे. कैसे तो कॉपी करके लिखा तो दोनों का सेम ही आएगा ना. कैसे तो उसने कितना लिखा था? हमारा एग्जाम है, कोई नॉर्मल सा कुछ है ही नहीं है. नॉर्मल सा ऐसा साइंस बनाने के लिए मैथ्स थोड़ी होते. तो क्या है था? रात को 90 लिखना था, हमने 15 और 90 लिखे. इस टाइम पे हमको 10 नहीं लिखने थे. 10 ही लिखने थे. तूने 10 के 10 लिखे, राइट लिखे पूरे. देख लेना यार, मार्क्स लिखने आएंगे. और उसने कितने लिखे फिर? हाँ, उसने कितने लिखे थे तुम्हारे फ्रेंड ने? मुझे क्या बताओ. फ्रेंड नहीं है. दीदी 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 दीदी. होय,
मिनट में किसके पास बात करूंगा ना, पहले नीचे आता है, ये वो कुछ भी नहीं देखता, पहले नीचे आता है और मेरी कौन सी भी भूख लेता है और फाड़ भी सकता है, फाड़ता भी है, कुछ भी करता है और तो और मुझे भी परेशान करता है। परेशान करता है? अच्छा, तो आज सिर्फ कॉपी किया, परेशान नहीं किया ना? किया? कॉपी भी किया और परेशान भी किया? हाँ। तुम्हारा कॉपी करके सब लिख दिया? अच्छा, तो उसको नहीं आ रही थी होगी ना? तो क्या मेरी कॉपी करके लिखेगा? घर से प्रैक्टिस करके आना चाहिए था ना। एग्जाम है वो। एग्जाम में तो घर से प्रैक्टिस ही करके आना पड़ता है ना। तुमने नहीं। किया था ना? हाँ किया तो जो रात को हाँ ना, 19 स्पेलिंग्स की। 19 की थी और उसमें से सिर्फ 10 ही टीचर ने बोला ना लिखणे. हाँ 15. आम्ही चांदणी दीदी बरोबर चाललो आहे. तिचं जरा बँकेत काम होतं, तिला बँकेचं काही कळत नाही, सो ती नेहमी मला घेऊन जाते बँकमध्ये. मी चांदणी आणि रियान तेरा कैमरा बहुत क्लियर आता है. येस. हेलो कैसे हो आप लोग? कैसे लग रहा है आज का दिन? रियानचं कार आणि रियानची बाईक प्रेम. बापरे, रियानला थार खूप आवडते, सो त्याने मला फोटो काढायला सांगितलेलं. आणि इथे बँकमध्ये आलो आहोत आम्ही. चांदणी दीदीचा आहे डिपॉझिटसाठी आलो होतो इथे आम्ही युनियन बँकमध्ये, मी दीदी आणि रियान. सो आणि आता आम्ही रिटर्न घरी आलो आहोत. आणि रियान इथे स्टडी करतो आहे, आल्यावरती थोडंसं रीडिंग रोज आणि त्यानंतर रियानचं क्लास. आता आम्ही क्लासला चाललो आहोत रियान आणि मी. प्ले टाईम. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा. बाय बाय.